त्याला विश्व म्हणतात, स्वप्नातला तेजस म्हणतात आणि सुषुप्तीमधला राज्ञी आहे. असा जागृतीमधला जो विश्व आहे, हा जागृतीमधला विश्व, हा जो विश्व आहे, हा सर्व विषयांचा अनुभव घेतो. हे काही वेगळं सांगायला हवं का? आपल्याला सगळ्यांना अनुभव येतोय की नाही? आपण आता ऐकतोय, कोणी फिरतोय, कोणी ऐकतोय, काही लोक सकाळचे आपले व्यवहार करतात आहे. पण ह्या सगळ्या विषयांचा अनुभव घेतोय ना, नंतर आता ह्या जागृतीमधले भोग संपले की जागृतीचं प्रारब्ध संपतं आणि जागृतीचं प्रारब्ध संपल्यानंतर आम्ही स्वप्नामध्ये प्रवेश करतो. कोण? तो विश्वात्मा स्वप्नात प्रवेश करतो आणि मग त्याच्यामध्ये तो सूक्ष्म वासनांचा उपभोग घेतो आणि मग जागृतीमधला स्थूल भोग आणि आणि स्वप्नामध्ये सूक्ष्म विषय, ह्या सगळ्यांचं स्वतःमध्ये तो लय करतो आणि मग सुषुप्ती अवस्था अनुभवतो. हे शास्त्र आहे. आम्हाला जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती, पुन्हा एकदा हे वाक्य सांगा ना आधीच. जागृतीमधलं स्थूल भोग आणि स्वप्नामध्ये सूक्ष्म विषयांचा भोग, हे सगळे भोग स्वतःमध्ये तो लय करून मग तो सुषुप्ती अवस्था अनुभवतो. आणि तिन्ही अवस्था कशा पद्धतीने आम्हाला येतात याचं हे शास्त्र आहे, ते आम्ही समजून घ्यायचो. आणि त्या तिन्ही अवस्थेमधला जो भोगणार आहे, त्याच्या अधिष्ठानावर या आम्ही तिन्ही अवस्था जो अनुभवतो ना, त्याच्या सत्तेवर ह्या तिन्ही अवस्था चालतात. तो तुरीय असतो, ज्याला याची जाणीव असते, मी जागा आहे, मी झोपला होतो, मी स्वप्न पाहतो, ही ज्याला कळतं त्याला तो तुरीय असतो आणि तो साक्षीरूप असतो. आणि ज्या वेळेला तो साक्षीत्व करतो त्यावेळेला तुर्य असतो. साक्षीत्व करताना तुर्य, एरवी तो साक्षी रूपच कुटस्थ चैतन्य ते असतो, परब्रह्म आत्मा, हे सगळे त्याला नामाभिधान आपण देता येईल. म्हणून साक्षीत्व करणे ही साधन आहे आणि साक्षी रूप होण्यासाठी हे साधन करायचं आहे. त्या साक्षीरूप जो आहे ते मी आहे, म्हणून त्या तुर्याला वंदन केलेलं आहे, ऐक्यत्वाचं वंदन आहे. म्हणून साक्षीत्व करता करता साक्षीरूप होणे हे फार महत्वाचं आहे. साक्षीत्व मला प्रत्येक क्षणाला करावं लागेल, जागृतीचं, स्वप्नाचं. मग झोपेचं साक्षीत्व कसं करायचं असं आपण म्हणाल, झोपेमध्ये साक्षीत्व करता येत नाही, पण मला गाढ झोप लागली होती असं आपण जेव्हा म्हणतो, तेव्हा मग कोणाच्या अधिष्ठानावर मला ही गाढ झोप लागली, कोणाला तिथे ज्ञान झालं मला गाढ झोप लागली होती, ते ज्ञानरूप तत्व मी आहे. अशा पद्धतीने आम्हाला साक्षीत्व करावं लागेल. वृत्ती जिकडे धावे तिकडे न धावे ती पाठी, साक्षी तियेचा होऊन पाहता स्वरूपी होय भेटी. हे साधन मी करावं. जागृतीमध्ये वृत्ती जिकडे जिकडे धावते त्याच्या पाठीमागे न धावता त्या वृत्तीचं साक्षीत्व करायचं, म्हणजे आमची स्वरूपाच्या तिथे भेट, स्वरूपाला आम्ही स्वरूपाकार होतो. आणि तिन्ही अवस्थेचं साक्षीत्व करणं म्हणजे तिन्ही अवस्थेमध्ये न रमता, न रेंगाळता, न रमता अलिप्त राहणं. हा तुर्य तिन्ही अवस्थेपासून अलिप्त असतो. म्हणून तीन अवस्थांच्या अनुभवाशी तादात्म्य न ठेवणं. झोप लागली नाही म्हणून मला कसं तरी होत आहे, बेचैनी येते आहे, स्वप्न शुभ अशुभ पडले म्हणून सुख दुःख होतात आहे, हे त्यात अनुभवाशी तादात्म्य ठेवणं आहे. हे तादात्म्य न ठेवता हा अनुभव जिथल्या तिथे सोडून द्यायचा, याला म्हणतात जिथल्या तिथे अनुभव सोडून देणं. यामध्ये तिन्ही अवस्थांमध्ये न रंगणं, न रमणं, न रेंगाणं असं म्हणतात. आणि तिथल्या तिथे सोडून देणं हे काकांनी आम्हाला फार छान शिकवलेलं आहे. काका एका गावाला जातात तर तिथे काय काय अनुभव त्यांना आले, काय काय घटना घडल्या, कोण कसं वागलं, हे पुढच्या मुक्कामामध्ये, पुढच्या गावाला गेल्यानंतर ते कधीही उद्धृत करत नाही. मागचा क्षण ते पुढच्या क्षणाला सुद्धा सांगत नाही. अनुभव तिथल्या तिथे, क्षणाचा अनुभव तिथल्या तिथे सोडून देणं हे साक्षीत्व काकांनी आपल्या सगळ्यांना शिकवलंय. हो, त्यांच्या सहवासात हे आम्हाला शिकायला मिळालं. आपल्या सगळ्यांना पण नक्की मिळेल. अशा पद्धतीने स्वतःची जडणघडण करून घ्यावी आणि साक्षी रूप होऊन ऐक्य वंदन करावे. जीवन तुझं सम व्हावे, वंदन तुझला भावे. म्हणून तुर्यरूप
परमात्मा आमचे रक्षण करो असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. म्हणजे रक्षण करो म्हणजे मीच तुर्यरूप व्हावे, तिन्ही अवस्थांच्या ठाई आत्मा एकची असे देही, तोची देहाच्या ठाई विदेही, साक्षी पाही सर्वांचा. असा कालचा मंगलचरणाचा दुसरा मंत्र आम्हाला साक्षीत्व शिकवलेला आहे दुसऱ्या मंत्रांनी. आणि आता आम्हाला संगती भाष्य आचार्य लावून देतात आहे. पुढच्या उपनिषदांच्या आगम प्रकरणाला आम्ही सुरुवात करतो आहे आजपासून. त्याचं संगती भाष्य आचार्य आम्हाला लावून देतात आहे. आणि त्या संगती भाष्यात सांगतात आहे की ओम इति एतत् अक्षरम इदम सर्वम तस्य उपव्याख्यानम, म्हणजे ओम अक्षर सर्व काही आहे आणि ओमचं हे उपव्याख्यान आहे. ही 4 प्रकरण जी आहे ही सार संग्रहभूत प्रकरण आहे, वेदांताच्या अर्थांची सार संग्रहभूत प्रकरण आहे. म्हणून ह्या 4ही प्रकरणाला वेदांतार्थ सार संग्रह असं म्हणतात. लक्षात ठेवायचा हा शब्द फार महत्वाचा आहे. हे 4ही प्रकरण ग्रंथांचा दर्जा याला आहे आणि ह्याचा आरंभ ओम इति एतत् या मंत्राने होतो. संगती भाष्यामध्ये आचार्यांनी प्रकरण ग्रंथाची व्याख्या सांगितली, अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. शास्त्राप्रमाणे ज्याचं कार्य आहे तो प्रकरण ग्रंथ, बस एवढंच हे करा. शास्त्राचा अधिकारी विवेक वैराग्य संपन्न तीव्र मुमुक्षत्व, विषय जीव ब्रह्मैक्य, प्रयोजन दुःखातून बंधनातून मुक्त, संबंध प्रतिपादक प्रतिपाद्य विषय, अनुबंध चतुष्टय सांगितलेला आहे. आणि एवढं सांगून द्वैताचा निराश करण्यासाठी अद्वैत ज्ञानाचा बोध होऊन आत्मविद्या प्रगट करण्यासाठी हा प्रकरण ग्रंथ आहे. त्यासाठी 4 प्रकरणाचं प्रयोजन आहे. त्यापैकी आता आपण जे आजपासून सुनील काकांच्या अधिकारवाणीतून जे आगम प्रकरण पाहणार आहोत त्यामध्ये ओंकाराचं स्वरूप स्पष्ट केलंय. ओंकार स्वरूपाचा निर्णय हाच आत्मप्राप्तीचे साधन आहे. ओंकाराचा वाच्यार्थ हा दृश्य जगत आणि लक्षार्थ निर्गुण निर्विशेष ब्रह्म चैतन्य आहे. म्हणून सगुण ओंकार विश्व, निर्गुण ओंकार परब्रह्म स्वरूप म्हणून यथार्थ व सम्यक ज्ञान होतं. म्हणून ओंकार परब्रह्म प्राप्तीचे साधन आहे. ओंकाराचे स्वरूप श्रुती आता स्पष्ट करीत आहे. आपण सुनील काकांच्या अधिकारवाणीतून ते ओंकार स्पष्ट करून घ्यावा आणि तत्रूप हवं ही काकांच्या चरणी प्रार्थना. रामकृष्ण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. सद्गुरुनाथ महाराज की. वंशी विभूषित नवनीरजाभा, पीतांबरा धरुष्टा, पूर्णेन्दु सुंदर मुखा दरविंद नेत्रा, कृष्णात् परं किमपि तत्त्वमहं न जाने. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं, नमामि परमाचार्यं श्रीमच्छङ्करधारिणं. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम्, वन्दे गुरुपरम्पराम्. सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य सद्गुरु डॉक्टर काका यांच्या श्रीचरणी साष्टांग दंडवत घालतो. परमपूज्य मंदाताईंना वंदन करतो. आदरणीय नीलाताई झातार यांना नमस्कार करतो व आपणा सगळ्यांना वंदन करतो आणि शांती पाठाला प्रारंभ करतो.
कानी सद्वचन ऐकावे, यज्ञकर्मी समर्थ व्हावे, नेत्री शुभची पहावे आम्ही सदा. इंद्रिये आणि शरीर स्थिर करोनी स्तुती पर, देवा लागी आयुष्य हितकर भोगो आम्ही. इंद्र महान कीर्तिवंत, उषाती ज्ञानवंत, चक्ररूप गरुड बलवंत अरिष्टनाशी. जो चतुराननाचा पुत्र, बृहस्पती ज्ञानवंत, आमुचे कल्याण अनंत करो सदा. मांडुक्य उपनिषदातल्या आगम प्रकरणातल्या पहिल्या मंत्राला आज आपण प्रारंभ करतो. आतापर्यंत प्रास्ताविक एवढं झालं. शांतीपाठही झाला. थोडक्यात शांतीपाठ घेतला होता, मंगलाचरण घेतलं आणि त्यानंतर आता आपण पहिल्या मंत्राला प्रारंभ करतो आहोत. ओमित्येदक्षरमिदं सर्वं तपो तस्योपख्यानं भूतं भवत् भविष्यदिति. सर्वमोंकार एव यच्चान्यत्रिकालातीतं तदप्योंकार एव. सद्गुरुनाथ महाराज की जय. ओम इति एतत् अक्षरम इदम. ओम हे अक्षर सर्व काही आहे. काय वाक्य आहे? ओम हे अक्षर सर्व काही आहे. आपल्याला माहिती असेल, ओमित्येकाक्षरं ब्रह्म व्याहरन् मामनुस्मरन्, यः प्रयाति समद्भावं याति नास्त्यत्र संशयः. भगवद्गीता सांगते, ओम इत्येकाक्षरं ब्रह्म. ओम इति एकाक्षर ब्रह्म. पण व्याहरण म्हटलं आणि मग मामनुस्मरण. व्याहरण कसं हे मांडुक्यात सांगितलं. एतत् आलंबनम श्रेष्ठ, एतत् आलंबनम परम, एतत् आलंबनम ज्ञात्वा ब्रह्मलोको महीयते. कठोपनिषद. एवढे एवढे संदर्भ दिलेले आहेत श्रुतींचे ओंकारा करता, ते आपण सांगू तेवढे संदर्भ कमी पडतील. म्हणून ओम हे एकच अक्षर सर्व काही आहे. आता सर्व शब्दाचे दोन अर्थ काढूया आपण फक्त. एक अर्थ परब्रह्म आणि दुसरा अर्थ जगत. सगळं जगत आणि सर्व परब्रह्म या ओम या एका अक्षरामध्ये आलेलं आहे. ओम हे अक्षरच सर्व काही आहे. आता सर्व शब्दाची व्याख्या थोडी सुरू करू. जे वर्तमान आहे ते सर्व, जे होऊन गेलं ते सर्व, जे होणार आहे ते सर्व. त्याचं स्वरूप आहे भूतम भवत भविष्यती दिदी. जे झालेलं आहे, जे घडत आहे आणि जे होणार आहे, हे सगळं ओंकार आहे. सर्वम ओंकार एव. एव म्हणजेच ओंकारच आहे. ओंकाराशिवाय दुसरं काहीही नाही. आता हे आपल्याला ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण, व्याहरण शब्दाचे आता हे स्पष्टीकरण सुरू झालं. आणि मग मामनुस्मरण, ओंकाराच्या अनुषंगिक माझं स्मरण कर असं भगवंतांनी सांगितलं. एकदा कळून घे ओंकार कसा आहे. य प्रयाती समद्भावम, असा प्रयत्न जो करतो,
याती नास्त्यत्र संशया, तो मला येऊन मिळतो यात शंका नाही. भगवद्गीतेचं आणि भगवंतानी दिलेलं, भगवंताच्या श्रीमुखातून निघालेलं अभिवचन आहे. अभिवचन आहे म्हणजे 100% सत्य होणार. आणि ते करण्यासाठी तस्योपख्यानम, त्याचं उपख्यान आता आपण बघणार आहोत. व्याहरण, ते कसं अनुसरायचं हे आपण बघणार. व्याहरण हा शब्द भगवद्गीतेचा आणि तस्योपख्यानम, त्याचा उपख्यान हा उपनिषदाचा. आता हे दोन्हीचे स्पष्टीकरण जे चालू आहे हे व्याहरणही आहे आणि हे उपख्यानही आहे. एकदा उपख्यान कळलं की त्यानुसार मला माझं जीवन कसं जगावं हे कळतं. एका ओंकारावर एकाक्षर मंत्र म्हणतात त्याला. ओमला साक्षात ब्रह्म सुद्धा म्हणतात. ओमला सगुण ब्रह्म ही असं म्हणतात. ओमला निगुण ब्रह्म ही असं म्हणतात. आता हे सगळं जे म्हणणं आहे हे सगळं जे म्हणणं आहे हे म्हणणं मला काय केलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. आणि समजून घेण्यासाठी मला काय केलं पाहिजे, तर आम्हाला हे लक्षात घेतलं पाहिजे की सर्व जो झालेला भूतकाळ आहे तो ओंकार म्हणजे भगवत स्वरूप आहे. जे चालू आहे तेही त्या भगवंताचंच रूप आहे आणि जे होणार आहे ते सुद्धा भगवंताचंच आहे. म्हणून ओंकार तीनही कालांमध्ये आहे, पण 3 कालांच्या अतीत म्हणजे पलीकडे सुद्धा ओंकारच आहे. हा प्रश्न आला काल. कालाची गणना कशी सुरू झाली आणि कालगणनेची गरज आहे का? गरज नसती तर आपण आपल्या घरी कालनिर्णय घेतलं नसतं. कालगणना अत्यावश्यक आहे. कोणती गोष्ट किती वेळाने, किती दिवसांनी, केव्हा आणि कुठे, या सगळ्यांचे जे गणित आहे त्याला कालगणना असेल. कालगणनेबरोबर बाकीच्या गोष्टी सुद्धा आहेत बरं का. कालाबरोबर स्थल येतं. स्थल म्हणजे देश आणि परिस्थिती पण येते. दमयंतीचं स्वयंवर रचल्या चाललं होतं. दमयंतीने तो मुद्दाम केलं कारण तिला नलाला शोधायचं होतं आणि सगळ्या राज्यामध्ये दवंडी पिटवली, सगळ्या राज्यांमध्ये, की दमयंतीचा स्वयंवर होणार. आता ती नल ज्या राजाकडे घोड्यांच्या पागांमध्ये नोकरी करत होता लपून, तिथपर्यंत बातमी पोहोचली आणि राजाने नलाला सांगितलं की आपल्याला पोहोचलं पाहिजे, एवढ्या दूर एवढ्या वेळात जायचं आहे, तू असे घोडे तयार कर की जे वेगाने धावतील. आणि नल हा त्यावेळेला सेवक म्हणून होता आणि त्यांनी तसे घोडे आणले. ते घोडे अतिशय रोड होते पण धावण्यामध्ये प्रवीण, निपुण. आणि धावता धावता राजाशी बोलणं सुरू झालं आणि रथ वेगाने जात होता. वेगाने रथ जात असताना राजाच्या अंगावरचा शेला उडला आणि राजा म्हणला की अरे अरे अरे, माझ्या अंगावरचा शेला उडलेला आहे, तू रथ थांबव आणि परत ने. तो म्हणला जर असं केलं तर आपल्याला स्वयंवर मिळणार नाही. आता तुमच्या अंगावरचा जो शेला आहे हा 8 किलोमीटर दूर जाऊन पोहोचलाय. आपल्या रथाचा एवढा वेग आहे की इथून उडलेला शेला आणि आपण निघून गेलेला काळ
त्याच्यामध्ये एवढा वेळ झाला आहे की 8 किलोमीटरचं अंतर पडलं. याला म्हणतात कालगणना. झालेल्या काळामध्ये काय काय घटना होऊ शकतात आणि त्या घटनेचे काय परिणाम होऊ शकतात, म्हणजे किती मागे जाऊन पडला तो शेला, हे नलानी सांगितलं. नल तेव्हा सारथी होता त्या राजाचा. ओंकार हा भूत, वर्तमान आणि भविष्य तीनही काळामध्ये सामावलेला आहे आणि तीनही काळांच्या अतीत आहे. त्यामुळे सगळं विश्व ओंकार आहे आणि सगळं विश्व ओंकाराने व्यापलं आहे आणि व्यापून सुद्धा ते ओंकाराच्या अधिष्ठानावर. कालगणना समजली? काही लोक दिशांच्या बाबत विचार करतात. मग इकडे खिडकी नसावी, तिकडे दार नसावं, तिकडे असं नसावं, तिकडे तसं नसावं. सगळ्या दिशा 10 दिशा आहेत. ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य, पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण, अध आणि ऊर्ध्व, अशा 10 दिशा आहेत. दिशा या आपल्या सोयीसाठी आपण योजल्या आहेत. काल हा आपल्या सोयीसाठी योजला आहे. तो सोयीसाठी आहे हे लक्षात जर नाही आलं तर मग त्याच्यातनं गैरसोयी निर्माण करून घेतो आणि मग असं झालं म्हणून तसं झालं वगैरे वगैरे, बाकी प्रापंचिकाला सांगण्याची गरज नाही. म्हणून ओंकारामध्ये ए टू झेड सगळं येतं. आणि म्हणून ओंकार हे संपूर्ण जगतात व्याप्त आहे, 3 काळामध्ये व्याप्त आहे. म्हणून ओंकार हा कार्य ब्रह्म आहे आणि ओंकार हा कार्याच्या मागचं कारण आहे. म्हणून ओंकार कारण ब्रह्म सुद्धा आहे. आणि हा ओंकार कार्य कारणातीत पण आहे. शेवटी दिशा म्हणा, काल म्हणा, कार्य म्हणा की कारण म्हणा, हा सगळा मनुष्याने निर्माण केलेला एक खेळ आहे. काहीतरी कार्य दिसलं की त्याला काहीतरी कारण आहे. मग आता जगत कसं निर्माण झालं? एकोहम बहुस्यम प्रजाये. कारण जगत नावाचं कार्य आम्हाला दिसलं आहे, तर मग ते निर्माण झालं असं म्हणावं लागेल. म्हणून कार्य ब्रह्म जगत आहे, तर कारण त्याचं ओंकार हे आहे. आता ही बसवून दिलेली घडी आहे, शांतपणे स्वीकारायची. आणि हा ओंकार कार्य कारणातीत आहे हे लक्षात घ्यायचं. सर्वम खलु इदम ब्रह्म, सर्वम खलु इदम ओंकारम. ओंकारच ब्रह्म आहे आणि ओंकारच सर्व काही आहे. असा जो ओंकार आहे हा कार्यरूप आहे आणि म्हणून ओंकाराला आलंबन असं म्हणतात. आलंबनाचा पाठलाग करायचा. जर ब्रह्म निरावलंब आहे, म्हणजे आकार नाहीये, रूप नाहीये, रंग नाहीये, अवयव नाहीये, त्या ब्रह्माला समजायचं कसं? मग ते समजण्याची जी खूण, त्याला आलंबन असं म्हणतात. खूण ही आलंबन असते आणि आलंबनातून आपल्याला तिकडे जायचं असतं, नुसत्या ओमवर थांबायचं नसतं. याला पाठलाग करणं असं म्हणतात. काही लोक फक्त उच्चारणावर थांबतात, काही लोक फक्त अर्थावर थांबतात. पण तो उच्चारण आणि अर्थ याच्या सुद्धा पलीकडे आहे आणि त्या पलीकडल्या ओंकाराचा मला पाठलाग करायचा आहे. त्याला ब्रह्मरूप ओंकार असं म्हणतात, त्याला कारणरूप ओंकार असं म्हणतात. तिथपर्यंत पाठलाग करून मला चिंतन करायचं आहे. आता मला जे कळतं ते आत्मस्वरूपाच्या प्रकाशात. डोळ्याला कोणाच्या स्वरूप प्रकाशात दिसतं? पहिलं म्हणजे सूर्याच्या, दुसरं म्हणजे मनाच्या, आणि तिसरं आत्मस्वरूपाच्या. प्रेताला दिसतं का? नाही दिसत. म्हणून
आत्मस्वरूपाच्या प्रकाशामध्ये आम्हाला दिसतं. आता दिसणाऱ्या वस्तूचा पाठलाग करणं याला प्रपंच असं म्हणतात. आणि ज्याच्यामुळे दिसतं त्याचा पाठलाग करणं याला परमार्थ असं म्हणतात. आम्ही प्रपंच करतो आहोत की परमार्थ करतो आहोत? ज्याच्यामुळे दिसतं त्याला लक्ष्य असं म्हणतात. आणि जे दिसतं त्याला वाच्य असं म्हणतात. आता शब्दांनी कळतं म्हणून वाच्य, डोळ्यांनी दिसतं म्हणून वाच्य, हे तर दृश्य म्हणा फार तर त्याला, कारण की उच्चारण नाही आहे तिथे म्हणून दृश्य. पण दृश्य कोणामुळे दिसतं? त्याच्यामुळे दिसतं त्याला लक्ष असतं. नेहमी लक्षावर लक्ष असावं. अलक्षाशी लक्ष करी, समर्थांची ओवी आहे. जो अलक्षाशी लक्ष, लक्षाला लक्ष करणं सोपं आहे, अलक्षाला लक्ष करणं कठीण आहे. म्हणजे काय? डोळ्यासमोर वस्तू दिसते आहे आणि त्याला धनुष्य बाण मारणं किंवा त्याला बंदुकीची गोळी मारणं सोपं आहे. पण डोळे बंद करायचे आणि बरोबर ती गोळी लागली पाहिजे. आता ध्वनीला लक्ष केलाय आणि ध्वनीला लक्ष न करता सुद्धा जे त्रिगुणातीत आहे, जे ध्वनी हा सुद्धा दृश्यात आहे. दृश्य शब्दाचा अर्थ डोळ्यांनी कळतं याला दृश्य म्हणत नाही. पंचमहाभूतांच्या म्हणजे पंच ज्ञानेंद्रियांमुळे जे कळतं त्याला हे असं म्हणतात, त्याला दृश्य असं म्हणतात. म्हणून मला मनाच्या हालचाली कळतात, म्हणून मन दृश्य आहे. सूक्ष्म असलं तरी दृश्य आहे. वस्तू हालते आहे, स्थूल आहे आणि दृश्य आहे. पण मन दिसत नाही आहे, पण आम्हाला कळत आहे म्हणून मन सुद्धा दृश्य आहे. मग ध्वनीचा प्रकाश इत्यादी सगळ्या गोष्टींना प्रकाश असं म्हणतात. आणि या प्रकाश ज्याच्या सत्तेवर चालतो त्याला लक्ष असं म्हणतात. लक्षाचा पाठलाग करणं याला परमार्थ म्हणतात. आणि दृश्य स्थूल वस्तूचा पाठलाग करणं याला प्रपंच असं म्हणतात. मग आता लक्षाचा पाठलाग करणं नेहमी कठीण आहे. म्हणून सांगतोय की मांडुक्य परिषदाचा एकही वर्ग सोडू नका, उशिरा जॉईन होऊ नका. जे सुटलं ते हातातनं सुटलंच समजा. आणि म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे, आपल्याला पाठलाग करायचा आहे. कशाचा पाठलाग करायचा आहे? ज्याच्यामुळे दिसतो त्याचा पाठलाग करा. ज्याच्यामुळे दिसतो त्याचा पाठलाग करायचा आहे. जीव रूपामुळे मी आहे असा भ्रम आम्हाला झालेला आहे. या भ्रमाचा व्याहरण माम अनुस्मरण. आता हा जो माम आहे ना, हा लक्षाच्या अनुषंगिक भगवंताने या ठिकाणी वासुदेव या अर्थाने म्हटलं नाही. या ठिकाणी लक्षाच्या अनुषंगिक म्हटलं आहे. आणि म्हणून आम्हाला लक्षाचा पाठलाग करता आला पाहिजे. काय असतं माहितीये का? स्थूल गोष्टी लवकर कळतात, सूक्ष्म गोष्टी कळत नाहीत पण समजतात. आणि समजल्यानंतर त्या अनुभवाला आल्या तर त्या कळतात. उदाहरण देऊया. एशिया कप क्रिकेट मॅच जिंकल्यानंतर ट्रॉफी घेतली नाही, स्थूल गोष्ट. ट्रॉफी ही स्थूल गोष्ट झाली.
पण सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये जागा मिळवणं हीच माझी ट्रॉफी आहे. सूक्ष्म विचार. दृश्य ट्रॉफी नाही घेतली, AI मधून दाखवली, पण सूक्ष्म ट्रॉफी मिळवलेली आहे. म्हणून जे दिसतं त्याचा पाठलाग करणं, याला साधक नाही म्हणत, याला प्रापंचिक असं म्हणतात. तो माणूस ओंकाराचं चिंतन करू शकत नाही जो जगताचं चिंतन करतो. पण दृश्य ज्याच्या सत्तेवर दिसतं त्याचा पाठलाग करणं, याला परमार्थ असं म्हणतात. मी पारमार्थिक आहे की प्रापंचिक आहे? ओंकाराचे निशब्दे ते ब्रह्मची माझी कोंदे, नाम नामीचे अभेदे एक रूप. काकांची पहिली ओवी. आगम प्रकरणातल्या पहिल्या मंत्रातली पहिली ओवी. ओंकाराचे निशब्दे, शब्द स्थूल आहे. ब्रह्मची माझी कोंदे, त्या शब्दाच्या आत ब्रह्म आहे. आणि कसं आहे, कोंदाटला शब्द वापरतो आपण, ते भरलाय ठासून, भरला घनदाट हरी दिसे. नाम नामीचे अभेदे एक रूप. ते नामावर अवलंबून नाही, ते नामी रूप आहे. आणि नामी हे नाम रूप आहे. नाम आणि नामी यांचा अभेद आहे शास्त्राप्रमाणे, नेहमी लक्षात ठेवायचं. नाम आणि नामी यांचा अभेद आहे शास्त्राप्रमाणे. घड्याळ हे नाम आहे, याच्या मागे नामी दडलेला आहे. घड्याळ हे नाम आहे. किती वाजले, आत्ता काय वेळ झाली, नाम झालं, याच्यातनं कळतंय सगळं. पण त्याच्या मागे असलेला नामी मुळे आम्हाला वेळ कळते आहे. नामी चेतन असतो आणि नाम आणि नामी यांचा अभेद आहे, म्हणून नामालाही चेतनच मानला आहे. म्हणून गोंदवलेकर महाराज म्हणतात की नाम माझं सर्वस्व आहे. ही नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुचकांची. आम्ही नाम घेतो, पण जप संख्या करण्याच्या मागे लागतो, नामीला धरण्याच्या मागे नाही लागत. खूप जण आहेत, काकांचा अभ्यास करत असताना सुद्धा सपाटा असतो संख्यांचा. दिवसभर एवढा एवढा जप करा आणि आमच्याकडे संख्या नोंदवा. नामीला धरायचा आहे, नामात संख्या नाही धरायची. संख्या देऊन टाका आणि रामाला धरा, काका म्हणतात. काकांचे तोंडी वाक्य आहेत बरं, काही रेकॉर्डिंग मध्ये मिळतीलही तुम्हाला. संख्या देऊन टाका आणि रामाला धरा. आम्ही संख्येला धरतो. मी जर नामीला धरलं असेल तर घेतलेलं नाम संख्येमध्ये नोंदवल्या जाऊ शकत नाही. पण माळा करण्याचा तो, माळा करणं वाईट नाही वर, पण नाम संख्या पाहण्यापेक्षा नामी बघितला पाहिजे, हे विसरू नका. किलोमीटरच्या पाट्या पाहत राहणं
म्हणजे गाव येणं नव्हे. मी आता एवढ्या पाट्या पाहिल्या, 8 किलोमीटर, 7 किलोमीटर, 6 किलोमीटर. एक वेळ किलोमीटरची पाठी संपून जाते आणि गाव आलेलं असतं. गाव महत्वाचं. त्याच्यासाठी जेवढं चालणं आहे ना, नामी महत्वाचं आहे. आणि नाम आणि नामी यांचा अभेद आहे. जेव्हा नाम घेतो तेव्हाच मोक्ष. नंतर नाम. म्हणून दिसते त्याचा पाठलाग केला, ऐकले त्याचा पाठलाग केला, तर तो साधक मेला, असं काकांचं वाक्य आहे. पण ज्याच्या प्रकाशात दिसतं किंवा ऐकू येतं, त्याचा जर पाठलाग केला तर माझं काम झालं. म्हणून ओंकार जग तयार होण्यापूर्वीपासून आहे, जग आहे तेव्हा पण आहे, आणि जगाचा प्रलय झाला तरीही ओंकार आहेच. ब्रह्म असतची असे, माया निरसिताची निरसे, ब्रह्मास कल्पांत नसे, मायेसी आहे. म्हणून ओंकार हे नाम आहे आणि ब्रह्म हे त्याचं नामी आहे. नामीकडे लक्ष द्यायचं, नाहीतर नामाचा जप आणि किंवा उच्चारण याच्यामध्ये काळ निघून जातो. ब्रह्म हे नामी आहे. माझं सुनील हे नाम आहे, त्यातला आत्मा हा नामी आहे. नाम आणि नामी यांचा अभेद जर लक्षात आला, तर कुठलंही नाव घेत असताना आम्ही नामीच्या अनुषंगात घेतलं की ते नाम झालं, मग ते नाव नाही राहत. आणि नामीच्या अनुषंगात नाही झालं तर ते नाव होतं, नाम नाही होत. बारकावा नीट समजून घे. सोपं जपसंख्येच्या मागे धावणं. नामी काय आहे हे विसरू नका. म्हणून ओंकाराचा ब्रह्म हे नामी आहे, म्हणून ओंकारच ब्रह्म आहे, रामच ब्रह्म आहे, कृष्णच ब्रह्म आहे. म्हणून प्रणवे जे जे कळे ते ब्रह्मरूप सगळे. काकांची दुसरी ओवी. म्हणून शब्द प्रमाणाला अंतिम प्रमाण मानता. ओंकाराने एकदा जाणलं की सगळं विश्व ब्रह्मांड जाणलं जातं. एक जाणलं असता जाणलं जाईल असं जे, त्याला प्रश्नोपनिषद झालाय. नामी सुटत नसतो, पण नामी धरायचा असतो. नामी आमच्याकडनं पुसटसा होता कामा नये. म्हणून जे जे नामरूपात्मक आहे ते ते सगळं सोडून द्यायचं, आणि नामरूपाच्या जे मागे आहे ते ओंकार रूप आहे हे समजायचं. म्हणून मग आता जे जे दिसतं त्याच्या मागे ज्यामुळे दिसतं तो मी आहे. दिसतं ते ज्याच्या प्रकाशात दिसतं तो मी आहे. मग दिसतं त्या गोष्टीला दुर्लक्षित करायचं का नाही? हो, तेच तर सगुण आहे. त्यातून निर्गुण प्रगटलं. प्रगटलं म्हणजे आमच्यासाठी उमगलं. म्हणून निर्गुणाची भेटी आलो सगुणासंगी. तव झालो प्रसंगी गुणातीत, गुरभ काका. निर्गुणाचे संगी आलो सगुणासंगी, तव झालो प्रसंगी गुणातीत. तव झालो प्रसंगे गुणातीत. हो.
पद्माकर वैद्यांनी सुंदर ओवी टाकलेली आहे, पण एवढी सगळी मला कमी वेळात वाचता नाही आली, कारण की ते लवकर हे होऊन जातं, निघून जातं. त्यांचाही संदर्भ छान होता, पण सगळा वाचता नाही आला. पण आम्ही जर नुसतं निर्गुण पाहिलं तर ते ओसाड होऊन जातं. आणि ओसाडपणातून सुटकेसाठी जर काही करायचं असेल तर नाम एकच आधार आहे. ब्रह्म सत्यम जगन मिथ्या. पण त्या जगामध्ये जर ब्रह्म सामावलं आहे म्हटलं तर मग सर्व ब्रह्मवाद झाला. म्हणून नुसतं ज्ञान 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 केलं तर भकास होतं सगळं. पण भकास शब्दाचा अर्थ मोकळं असा समर्थांनी केलेला आहे. म्हणून ओंकार सगुण म्हणजे जो दिसतो तो अ उ म अर्धमातृका चंद्र बिंदू, अशा पद्धतीने नाम आणि रूपात्मक असलेला ओंकार हा ब्रह्मस्वरूपच आहे. आणि म्हणून तैसे प्रणवाची या नामे अपार विश्व हे गमे, हे ब्रह्मची एकले रमे आपणची. 4 नंबर. म्हणून व्यक्त झालेल्या ओंकाराला चित्तामध्ये सामावून घ्यायचं आहे. हा निर्णय मला करायचा. व्यक्त झालेला ओंकाराला चित्तामध्ये सामावून घ्यायचा आहे. चित्तात जे जे येईल ते सगळं बसतं. कशाला चित्तात ठेवायचं हे आमच्यावर अवलंबून आहे. गंमत आहे बरं का. चित्तात काय ठेवलं पाहिजे हे स्वातंत्र्य माझं आहे. प्रत्येकाच्या घरात एक छोटस लॉकर असतं किंवा अलमारी असते. त्यात तो त्याच्या महत्वाच्या गोष्टी ठेवत असतो. अगदी आतमधल्या घरात लॉकर म्हणूया. मग त्या लॉकर मध्ये कोणी चप्पल नाही ठेवत. त्या लॉकर मध्ये कोणी केळी नाही ठेवत. त्या लॉकर मध्ये कोणी खेळणी नाही ठेवत. कारण या वस्तू मौल्यवान नाहीत. ज्या वस्तू मौल्यवान आहेत त्या अगदी सेफ कस्टडीमध्ये लॉकर मध्ये ठेवल्या जातात. मग संसारातलं मौल्यवान काय असेल तर मला दिसत असलेला संसार ज्याच्या प्रकाशात दिसतो तो मौल्यवान आहे. त्याला लॉकर मध्ये ठेवायचं. त्या लॉकरचं नाव आहे चित्त. मन संकल्प विकल्प करतं. बुद्धी त्याचा निर्णय घेते. आणि निर्णय घेतल्यानंतर तेवढी निवडलेली वस्तू बरोबर आम्ही धरून ठेवायची, त्याला चित्त असं म्हणतात. असा धरून ठेवण्याची अवधारणात्मिका वृत्तीचा चित्त हा, त्याला चित्त असं म्हणतात. म्हणून दिसत असलेल्या वस्तूचा जो प्रकाशक आहे त्याला चित्तात ठेवायचा आहे. दिसत असलेल्या वस्तूला चित्तात नाही ठेवायचं. आज दिसते आहे, उद्या ती आवडेल किंवा नाही आवडणार, पण त्याचा प्रकाशक हा नावडो असं कधी होऊच शकत नाही. कारण ते माझं स्वरूप आहे. अहमस्मी सदाभामी कदाचित नाहम प्रिया. माझं स्वरूप मला अप्रिय कधी असतच नाही. म्हणून जे चित्तामध्ये ठेवलं ते साठवल्या जातं. आणि जे साठवल्या जातं ते एक दिवस स्वरूपामध्ये विरतं. म्हणून मरण समयी सगळ्या गोष्टी आठवत नाहीत. ज्या चित्तामध्ये ठेवलेल्या आहेत तेवढ्याच आठवतात, बाकीच्या नाही आठवत.
म्हणून सगुण विश्व तयार झालं, म्हणून ब्रह्माला उणेपणा नाही आला. पण चित्तामध्ये ब्रह्म साठवायचं आहे, विश्व साठवायचं नाही. याच्यासाठी काय साठवायचं आणि काय नाही याकरता मला माझं चित्त अनुकूल करून घेतलं पाहिजे, माझ्या मनानुसार चाललं पाहिजे. नाही तर मग सिरियलही चित्तातच राहते. ठरलंय, बुद्धीने निर्णय घेतलाय, असंच करायचं. या चित्तामध्ये जेव्हा मी नामी सह नाम ठेवतो, तेव्हा ते चित्त नामाच्या माध्यमातून नामी मध्ये विरून जात. याला अभेद असं म्हणतात, याला शुद्ध जाणीव असं म्हणतात, याला परब्रह्म असं म्हणतात. चित्त जै नामी जिरे, नाम स्वरूपी विरे. आता हे नाम शब्दाचा अर्थ ओंकार असा आहे, आणि नामी शब्दाचा अर्थ परब्रह्म असा आहे. ओम 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 असा ओंकाराचा उच्चार नाही आहे. ओम म्हटल्यानंतर मग मी त्या ओंकाराशी एकरूप व्हायला पाहिजे. पुढचं ओम म्हणण्याची आठवण मला राहता कामा नये, असं ओम माझं झालं पाहिजे. मग तत्व जे काय उरे ब्रह्मतेची एका नाम स्वरूपामध्ये विरलं पाहिजे. विरणं कळतं ना आपल्याला. विरणं शब्दाचा अर्थ विरघळणं असाही होतो. साखर पाण्यामध्ये विरघळते, कापड विरते, स्वतःच अस्तित्वाचं निशाण सोडून देत. साखर साखरपणाने म्हणजे क्रिस्टलपणाने हरवली आहे. तसा हा जो ओम आहे, हा उच्चारणाने हरवला आहे. म्हणून वाच्यनी हरवला, वाच्य, आणि लक्षाने उरला. माझं म्हणणं बहुतेकांना कळेल असं मी गृहीत धरतो. आता केवढ्या सूक्ष्मामध्ये उडी मारत. आता इथे साड्याचे रंग कोणते आहे विचार करणाऱ्यांना हे नाही कळणार. आजचा रंग कोणता देवीचा, अरे ती निर्गुण स्वरूप आहे. तू कुठे धावतोयस, कुठे जायचंय, आणखी स्थूलाकडे येतोय तिच्या सुंदर रूपापेक्षा. काय सुंदर आहे. जय जय जगदंबे श्री अंबे रेणुके कल्पकदंबे. काय सुंदर आरती आहे विष्णुदासांची. आमच्या माहूर जवळ त्यांचा मठ आहे. विष्णुदासांचं मठ आहे. त्यांना जगदंबेने दिलेलं दर्शन आहे त्या ठिकाणी. त्या जगदंबेने त्यांना एवढं सुंदर दर्शन दिलं. त्यानंतर विष्णुदासांच्या शेवटच्या कडव्यामधल्या शेवटच्या 2 ओळीमध्ये आहे, विष्णुदास सदा बहुकष्टी देशील जरी निज भेटी, तरी मग काय होणे या लागे धाव पाव अविलंबे. जय जय जगदंबे. ही जगदंबा सगुण ओंकार आहे. त्यातून निर्गुण स्वरूप मला दाखव. देशील जरी निज भेटी, तरी मग काय होणे. आम्हाला चाली, ताल, स्वर आणि सूर आणि मग प्रसाद. ओंकाराच्या खोल्यात जाईल कसं, निज खुणेमध्ये जाईल कसं. साड्याचे रंग पाहत बसले दिवसांनी. घातले ना शाळेमध्ये युनिफॉर्म, सगळे एका रंगाचे पूर्ण विद्यार्थी होतो की आपण.
हॉकी चड्डी, पांढरा शर्ट. आला की युनिफॉर्म. मग आता अजून युनिफॉर्मच्या मागे किती दिवस लागायचे? मग काय करायचं? युनिफॉर्मच्या मागून असलेला तो जो विद्यार्थी आहे, ओंकाराची या खुणे ब्रह्म होई जाणणे, ते अक्षराची होई उणे ज्ञान होता. आता ओम हे अक्षर सुद्धा काय झालं? उण झालं. अक्षर उण झालं तर त्या अक्षराचं उच्चारणही उण झालं आणि आता ज्ञानरूप झालो. इंद्रियांना नाही कळणार. अक्षर संपल्यानंतर, दृश्य आणि स्थूल अक्षर संपल्यानंतर, त्या अक्षराचं स्थूल उच्चारण संपल्यानंतर केवळ ब्रह्मरूपता म्हणजे केवळ आनंद रूपता आहे. आता तिथे अक्षर पुन्हा आलं तर गडबड आहे. अक्षराची होई उणे ज्ञान होत. आता अक्षरच संपून गेलं, तिथे ज्ञानरूपता आली. आणखीन हा विषय उद्याला घेऊया. आम्हाला चित्तात काय साठवलं पाहिजे हे लक्षात घ्या. सामान्य माणूस हा चित्ताचा गुलाम असतो आणि साधक हा चित्तावर मालक असतो. चित्तात काय ठेवायचं हे साधक ठरवतो आणि गुलामाचं चित्त जिकडे जाईल तिकडे गुलाम जातो. मी गुलाम व्हावं की मालक व्हावं? जैसी इंद्रिय आपैती होती, जयाचे म्हणी तरी करीती. तो म्हणेल तसं इंद्रिय वागायला. इंद्रिय म्हणेल तसं तो नाही वागत. म्हणून चित्तामध्ये मी काय कोरलं पाहिजे हे आपण बघूया आणि अशा पद्धतीने मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुचाल. याच पहिल्या मंत्राचं उद्याला आपण पुढलं स्पष्टीकरण बघणार आहोत. फार सूक्ष्म आहे ओंकार. ओंकार नुसता सूक्ष्म नाही, सूक्ष्मातीत पण आहे. अशा ओंकाराचं आम्हाला परिपूर्ण ज्ञान करून घ्यायचंय आणि ब्रह्मरूपतेमध्ये समाविष्ट व्हायचंय. उद्या बुधवार आहे. उद्याला आपण हा ओंकार बघणार आहोत. उद्या रात्री आपण 9 वाजता चित्रदीप पण बघणार आहोत. उद्या सकाळचं प्रवचन झालं की चित्रदीपाची लिंक टाकले जाईल आणि ती उद्या रात्रीसाठी असेल. पंचदशी आणि मांडुक्य हातात हात घालून चालतात, लक्षात ठेव. मग ओमित्येकाक्षरम ब्रह्म व्याहरण नाम अनुस्मरण कुठे वेगळं आहे? भगवद्गीता. आपल्याला एका निर्गुण स्वरूपापर्यंत म्हणजे परब्रह्मापर्यंत पोहोचायचं. त्यासाठी सगळे अद्वैत ग्रंथ या ठिकाणी मदत करणारे आहेत. एकच दिशा आहे, लक्ष एकच आहे. ते लक्ष आपल्या सगळ्यांना सद्गुरू डॉक्टर काकांच्या कृपेने प्राप्त हो अशी प्रार्थना करतो. आणि उद्या सकाळी मांडुक्य, उद्या रात्री 9 वाजता चित्रदीप. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. डॉक्टर साहेब नमस्कार. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.